हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. एक सेकंड. तर आपण लास्ट टाइम अध्याय नंबर 15 मध्ये होतो, पुरुषोत्तम योग. आणि आपण श्लोक नंबर 11 मध्ये थांबलो होतो, राईट. यतंतो योगे नश्येनं पश्यन्ते आत्मानि अवस्थितं यतंतो ही अपकृतात्मानो नयनं पश्यन्त चेतस. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजने सर्व स्पष्टपणे पाहू शकतात, परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे ते जाणू शकत नाहीत. आपको त्याच्यामध्ये मला फक्त एक ऍडिशन पॉइंट ऍड करायचा होता. आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत 15व्या अध्यायामध्ये आपण भौतिक जे वृक्ष आहे, भौतिक जगतरूपी वृक्षाचं वर्णन बघतोय. आणि आपण पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये याचं वर्णन बघितलं. नंतर 5-6 या श्लोकांमध्ये आपण बघितलं होतं आयडियली 3, 4 आणि 5 या 3 श्लोकांमध्ये की या वृक्षाला कसं छेदून आपण आध्यात्मिक जगामध्ये जाऊ शकतो. या वृक्षाला कापण्याचा किंवा छेदण्याचा मार्ग काय आहे. निर्माण मोह जितसंग दोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, राईट. आणि जे लोक या आध्यात्मिक जगताला जात नाहीत, या भौतिक जगताला पार करून, त्यांना या जगामध्ये काय त्रास होतो याचं वर्णन होतं श्लोक नंबर 7, 8, 9 आणि 10 या श्लोकांमध्ये. आणि फायनली कन्क्लूड करताना 11व्या श्लोकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे प्रयत्न करणारे योगीजन आहेत या जगातून मुक्त होण्याकरता, या बऱ्याच लोकांपैकी इवन एखादा योगी जरी प्रयत्न करत असेल, परंतु तो जर प्रॉपरली एंडेवर करत नसेल, प्रॉपरली म्हणजे प्रॉपर आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली, एकतर तो घेत नसेल किंवा देणारे गुरु बरोबर नसतील, इधर वे. किंवा कधी कधी देणारे गुरु बरोबर असतील पण घेणारा व्यवस्थित जरी नसेल, पण जर गुरु व्यवस्थित असेल, इव्हेंच्युअली ही विल अटेन सक्सेस. तर अशा व्यक्तीसोबत काय होतं, राईट, ज्याला व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं नाहीये. प्रभुपादांनी प्रॉपरमध्ये लिहिलेलंच आहे, आत्मसाक्षात्काराच्या पथावरती अनेक योगीजन आहेत, परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाहीत ते जीवाच्या देहामध्ये बदल कसे होतात हे पाहू शकत नाही. देहामध्ये बदल होणारे काय श्लोक आहे मागचा. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते, मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होता 9 मध्ये, की इव्हन ह्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये पुढच्या भावी जीवनाचं शरीर तयार झालेलं आहे. कुत्र्याचे कान, कुत्र्याचे डोळे, कुत्र्याची जीभ, म्हणजे अशी ती जीभ बाहेर पडत असते ना, तो करत असतो. सो इट इज ऑलरेडी देअर, पण ते दिसत नाही आपल्याला. आणि जर दिसत नसेल तर आपण समजून घ्यायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्याला. पण आता इतर आपल्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होत असेल किंवा भौतिक स्वरूप प्राप्त होत असेल, राईट. म्हणून शब्द वापरलेला इथे यतंतो, यतंत अकृतत्मान. आपण म्हटले जरी अकृत मधलं आत्मसाक्षात्कारारहित, राईट. म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रयत्न करून सुद्धा जर आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत नसेल किंवा यश प्राप्त होत नसेल तर त्याला कारण काय आहे ते कारण इथे दिलेलं आहे, राईट. सो त्याचा अजून एक अर्थ दिलेला आहे होता, अचेतसाचा अर्थ दिला होता मी तुम्हाला, विदाऊट चेतना. म्हणजे ज्याची चेतना भौतिक प्रकृतीने हिरावून घेतलेली आहे त्याची चेतना ही भगवंताकरता उपलब्ध नसते. आपलं मन जर भौतिक प्रकृतीने हिरावून घेतलं असेल तर आपलं मन भगवंताच्या सेवेकरता उपलब्ध नाहीये, राईट. त्याचा अर्थ असा होतो, से फॉर एक्झाम्पल, आता विदाऊट चेतना म्हणजे काय मेला नाही असं होत नाही, तो जिवंतच आहे.
अचेतन म्हणजे मेला आहे असं नाहीये. समजा तुम्ही मंदिरामध्ये उभे असाल अल्टरकडे आणि भगवानाचं दर्शन करत असाल, पण मन असं म्हणजे म्हणजे मन म्हणजे नजरच इकडे तर भगवंताकडे बघण्याऐवजी आपण दुसरीकडे कुठेतरी बघत असेल, राईट. सो दॅट इज अचेतसा, की आपल्या समोर अर्च विग्रह आहे पण आपण दुसरीकडे बघतोय, किंवा आपल्या समोर भागवतम आहे पण आपण दुसरीकडे बघतोय, किंवा आपण भागवतम क्लासमध्ये आहोत आणि जे टीचर त्यांच्याकडे बघत पण असेल पण आपलं मन जे आहे दुसरीकडे आहे कुठेतरी, राईट. सो दॅट इज यतंतो अकृतनामो नैनं पश्यन्ति अचेतसा, राईट. सो इवन दो वी आर एंडेवरिंग, प्रयत्न चालू आहे आपला, परंतु आपला प्रयत्न हा आपल्याला आध्यात्मिक स्तरावरती घेऊन जात नाहीये आणि आपण त्यामुळे आध्यात्मिक गोष्टीने पाहू शकत नाही, राईट. सो कसं असतं की एखादा समजा आंधळा व्यक्ती असेल, तो म्हणेल की मला हे चित्र बघायचं आहे, त्याच्या समोर ठेवलेलं चित्र असेल ते, तो म्हणेल मी चित्र बघणार आहे, तर तो चित्र कितीतरी प्रयत्न केला तरी बघू शकतो का? नाही बघू शकत, राईट. ही कांट सी, राईट. जस्ट बिकॉज तो म्हणेल की डिटर्मिनेशन है मेरा, मैं देखूंगा, तो ऐसा होता है का काम? नाही होत आहे ना. हे तुमचे तथाकथित मोटिवेशनल स्पीकर म्हणत असतील अंधा भी देख, मतलब ऑफकोर्स ते स्क्रिप्चरल वेगळं आहे गुरु कृपेमुळे, पण ते इथे म्हणतात अंधा भी देख सकता है, ही इज डिटरमाइंड, ही कॅन सी, ही कांट सी. जस्ट बाय स्ट्रेचिंग हिज आईज कैपेसिटी ही कैनॉट सी, राइट. तो ऐसा मैं पेंटिंग है ना, मैं इसको ऐसा देखता रहूंगा, तो ऐसा देख नहीं सकता है उसको. सो इज एंडेवरिंग, त्याचा प्रयत्न चालू आहे पण या प्रयत्नाने तो बघू शकत नाही, राईट. पण त्याला जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं की पेंटिंग कैसा दिखता है, क्या है, तर त्याला लगेच माहिती पडेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की प्रॉपर और इम्प्रॉपर गायडन्स, म्हणजे व्यवस्थित किंवा व्यवस्थित मार्गदर्शन मिळणे किंवा न मिळणे याने आपली आध्यात्मिक प्रगती निश्चित होते, राईट. म्हणून त्याला म्हटलेलं आहे यतंतो योगी नश्चनम पश्यन्ति आत्मानी अवस्थितम, ज्यांनी स्वतःला व्यवस्थित आध्यात्मिक मार्गावरती स्थित केलेलं आहे ते बघू शकतात. म्हणून बघा ना, प्रभुपाद आपल्याला किती वेळा म्हणतात की तुम्ही जेव्हा भागवतम ऐकता किंवा तुम्ही जेव्हा कृष्ण कथा ऐकता तेव्हा ती फक्त शुद्ध भक्तांकडून ऐकली पाहिजे. मी ऐकलं असेल ना बऱ्याचदा, किंवा जे शुद्ध भक्तीच्या मार्गावरती प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांच्याकडनं ऐकली पाहिजे, राईट. बाजारू लोकांकडनं ऐकले नाही पाहिजे. बाजारू लोक म्हणजे जे बाजारामध्ये कथा करतात आणि पैसे कमवतात, राईट. ऐकलंय का ना तुम्ही? ऐकलंय ना. मग असं का म्हणतात प्रभुपाद बऱ्याचदा? वाय? बिकॉज व्यक्ती ज्या डिझायर्सने तुम्हाला मार्गदर्शन देत असेल त्याच डिझायर्स तुमच्या हृदयामध्ये इंजेक्ट होतात. म्हणून संघ हा एवढा महत्वाचा आहे. आपण कोणासोबत संघ करतो? आपण जर अशा व्यक्तीसोबत संघ केला असेल, इवन इन वैष्णव कम्युनिटी, की ज्याला म्हणजे ठीक है भक्ति करना है, जस्ट करना है, चलो एक थोड़ा सा स्पिरिचुअल एंटरटेनमेंट हो जाता है, पायस क्रेडिट मिलते हैं, मग तुम्ही पण तशाच व्हाल. लाईक फॉर एक्झाम्पल कसं असेल, खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की ऍक्च्युअली अचेतसा कसा असू शकतो, म्हणजे दिसून पण न दिसणार का कसा असू शकतं. तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की या जगामध्ये जर आपल्याला भरपूर बरेच लोक असे असतात की जे आध्यात्मिक मार्गामध्ये त्रस्त होऊन आलेले असतात भौतिक जगामध्ये. म्हणजे यार बहुत दुःख मिळत आहे संसार में, ये होता है वो होता है, राईट. तर असं कधी विचार करू नये की जस्ट बिकॉज तुम्हाला दुःख भेटलेलं आहे म्हणून तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये आला तर तुम्ही आध्यात्मिक व्हाल नाही होणार तुम्ही. तसं जर असतं तर सर्वात पहिले डिवोटी डॉक्टर बनला असता, नाही? डॉक्टर दिवसात किती बघतात दुःख जगामध्ये, बघतात की नाही? एव्हरी डे मी कधीतरी भेटायला जातो माझ्या सिस्टरला तिकडे जे मध्ये, तिथे नर्स आहे जे हॉस्पिटलमध्ये. तर कोणी पेशंट पडला, त्याचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, कोणी व्हेंटिलेटरवरती बसलेला आहे, कोणाच्या छातीचं ऑपरेशन होणार आहे, म्हणजे बसले वेटिंग मध्ये आहे, ते एन्जिओप्लास्टी होणार आहे किंवा बायपास सर्जरी होणार आहे. तर असे कितीतरी लोक दिसतात. मग असं हॉस्पिटल गेलं काय वाटतं, अरे बापरे भक्ती करना चाहिए, नाही? आपण 1 तासानंतर हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्यावरती समोर हातगाडीवर दिसतं, अरे कोकोनट वॉटर, थोडं फ्रेश होण्याचं, एक कोकोनट वॉटर दे ना. अर्ध्या तासापूर्वी तुम्हाला
तिथे गेल्यावरती असं वाटत होतं की ये जीवन समाप्त होने वाला है, अब भी चैंटिंग करना चाहिए, अब भी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बट इमिडिएटली आफ्टर 1 hour इट चेंजेस. आता ठीक आहे, ही आपली केस आहे. व्हॉट अबाउट डॉक्टर? डॉक्टर तर दैनंदिन एव्हरीडे बघत असतो की इथं ऑपरेशन झाले त्याला त्रास झाल्याने, पण बिकॉज हे सगळं चित्र बघताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघताना आपली मेंटॅलिटी काय आहे याच्यावरती डिसाईड होतं की आपण त्यातनं काय कन्क्लुजन काढणार. तुम्ही म्हणाल की प्रभूजी आपण पण हॉस्पिटलला गेल्यावरती थोडं आपल्याला वाटतं ना की आपण भक्त बनावं, म्हणजे भौतिक जगात, म्हणजे आपली मेंटॅलिटी काय आहे की भक्त म्हणजे स्पिरिच्युअल व्हायला पाहिजे, राईट? पण मग बाहेर ते अर्ध्या तासाने चेंज का होते? कारण ओव्हरऑल मेंटॅलिटी आपली काय आहे? भोग करायची. ओव्हरऑल बेसिक रूट काय आहे? सॉफ्टवेअर मध्ये मेन कोर प्रोग्रामिंग काय आहे की भोग करायचं जगात. कधी कधी वाटतं असं, आणि डॉक्टरला तर कधी वाटतच नाही का? कारण डॉक्टरची मेंटॅलिटी कम्प्लिटली वेगळी आहे. कारण डॉक्टरला जेवढे पेशंट दिसतात जास्त तेवढा तो आनंदामध्ये येतो. जेवढे पेशंट वाढतात तेव्हा डॉक्टर काय होतो? आनंदी होतो. आय मीन टू से, नॉट दॅट इन निगेटिव्ह सेन्स, बट बिकॉज डॉक्टर पेशंटला कसं बघतो? सोर्स ऑफ इन्कम, राईट? आणि हे म्हणजे असं मला म्हणायचं नाही, पण डॉक्टर असेल पण दुखावून घेऊ नका स्वतःला. डॉक्टर आहे, चांगली सेवा करतो तो, इज अ व्हेरी नाईस पर्सन, बट क्या करे, आफ्टर ऑल दॅट इज हिज प्रोफेशन. असं पण डॉक्टर म्हणणार नाही की अरे मी तुम्हाला ट्रीटमेंट करेल, मला पैसे नको. डॉक्टर म्हणेल का असं? नाही म्हणणार ना. असं म्हणेल तर मग तो डिवोटी डॉक्टर आहे. इव्हन डिवोटी डॉक्टर पण म्हणेल की अरे बा पैसे दे, कमीत कमी बेसिक पैसे तरी देऊन जा. आमच्या इथे एका जागी प्रचारला जातो, कारण त्यांच्या गोष्टी त्यांना सांगायला तुम्हाला सांगतो. तर त्यांचा एक हे होता, पार्लर होता, ब्युटी पार्लर, म्हणजे आहे अजून सुद्धा, आता तो मोठा उघडला त्यांनी. त्या नवीन जॉईन झाला आपल्या सत्संगमध्ये. आणि मग त्या ठीक आहे म्हणत होत्या की अच्छा लग रहा है सब, चॅन्टिंग पेंटिंग हे सब बहुत बढिया लग रहा है. इमिडिएटली 16 झाल्या त्या. सो एक दिवशी काय झालं, आमचे डिवोटी एक्साइट झाले. काही डिवोटी माताजीच. त्या म्हटलं इनके पार्लर में जाते हैं ना, माताजी का पार्लर आहे. आणि मग त्या माताजीच्या पार्लर मध्ये गेल्या. आता कसं आहे, समजा असे फॉर एक्झाम्पल आपल्यापैकी कोणाचा एखाद्याचा पार्लर असेल, तुम्ही जर त्या डिवोटीच्या पार्लर मध्ये गेला तर तुम्ही म्हणालात ना की माताजी थोडा कर लेते हैं ना, थोडा जो भी रहेगा आपका फेशियल चेंज वॉट एव्हर जे का तुम्ही करता ते, आणि यू मे एक्सपेक्ट सम लिटिल रेट डाऊन करून, राईट? भले तुम्ही बोलणार नाही, पण तुम्हाला वाटेलच ना की अरे आपण डिवोटी काय आहे ना दुकान, तो काय. मग हे डिवोटी जरा जास्त एक्साइट होते. हे गेले आणि त्याने पैसेच दिले नाही. सगळे करून घेतलं आणि गेलं ते. मग झालं काम. मग त्याचे डिवोटी होते नवीन, ते हरे कृष्ण, रेस्ट इज स्टोरी ओनली. आहे ते अजून चॅन्टिंग करतात. बट देन सी ओव्हरऑल आपला आता याच्यामध्ये चुकी दोघांची आहे. आपण एक्सप्लोर करू नये, मी कोणाला सांगत नाही की असं तुम्ही एक्सप्लोर करा जाऊन. जे काय आहे व्यवहार तो व्यवहार केला पाहिजे. बट पॉइंट इज की या जगामध्ये आपली जी मेंटॅलिटी असते, जी रूटेड मेंटॅलिटी आहे, ती रूटेड मेंटॅलिटी आहे भोग करण्याची. आणि बिकॉज ऑफ दॅट इव्हन दो टेम्पररी आपल्याला जरी असं वाटत असेल कधी कधी की अरे नाही भक्ती करना चाहिए, नाही तुम्ही कधी कधी बघता आता ते जेव्हा हे झालं होतं काय विमान दुर्घटना झाली, लगेच लोक ऍटलीस्ट एक आठवडा चांगला जप झाला असेल नाही, विमान दुर्घटना झाली, लाईफ इज सो टेम्पररी, वी हॅव टू चॅट हरे कृष्ण, व्हेरी सिरियस. किंवा कोरोनामध्ये पिरियड आला होता, तेव्हा कोरोना पिरियड नंतर किती लोक मंदिरामध्ये यायला चालू झालेले आहेत. बट देन वी हॅव टू सी इन लॉंग रन दॅट दे सस्टेन इट लाईफ टाइम सस्टेन करायचं असेल तर यू नीड रिडायरेक्शन ऑफ अवर डिझायर्स. म्हणजे आपल्या जे इच्छा आहेत त्यांना एक दिशा देणं जरुरी आहे. आपली मूळ इच्छा काय, भोग करायची. त्यामुळे इव्हन तो डॉक्टर जरी असेल त्याला दिसत असेल की अरे बाबा याने इथे फार मोठा जगामध्ये दुःख आहेत रस्ते, पण तो डिवोटी नाही बनत. वाय? बिकॉज त्याचं कोर मेंटॅलिटी काय आहे, या जगामध्ये भोग घेण्याची मेंटॅलिटी आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से, मला म्हणण्याचा अर्थ असा आहे की इव्हन जर तुम्ही अशा एखाद्या आध्यात्मिक संस्थेला जरी भाग देत असाल किंवा प्रभुपाद त्या तत्वामध्ये लिहितच आहेत, कोणतरी जरी लिहिलेलं आहे, या संदर्भात योगिन हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सध्या स्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. त्यांना कसल्या तरी शारीरिक
कसरतीचा छंद आहे. जरी शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात. राईट. अशा तथाकथित योगीजनांना यतंतो अपकृतात्मन असे संबोधले जाते. सो सी समटाइम्स आपण भक्तीचा अभ्यास कदाचित अशा मार्गाने करत असेल की आपण भक्ती मार्गामध्ये आहे, परंतु आपली जी रूटेड डिझायर आहे त्याला आपण अजून प्युरिफाय केलं नाहीये, तिला आपण शांत केलं नाही, म्हणजे स्वच्छ केलं नाहीये. आणि म्हणून सत्संग जे आहे, इव्हन वैष्णव संघामध्ये सुद्धा हॅज टू बी व्हेरी केअरफुल की आपण कुठल्या वैष्णवाची संघ करत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता चेक करायला चालू करा की अरे ये डिवोटी मतलब इसका भौतिक इच्छा बहुत है, इसका कम है, इसका ज्यादा है, असं नाही. यू अंडरस्टँड अँड यू फाइंड आउट. वी रिस्पेक्ट ऑल द डिवोटीज, बट देन वी आपल्याला अशा वैष्णवाचा संघ करायचे ते रिअली त्यांना इच्छा आहे की आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करायची या जन्मामध्येच. राईट. अदरवाईज अजून एक उदाहरण आहे, म्हणजे इच्छा जर नसेल आध्यात्मिक तर आपल्याला भौतिक जगातील कुठली गोष्ट साक्षात्कार देऊ शकत नाही. जसं ते तुम्ही बघितलं असेल ना कधी कधी, म्हणजे अर्थक्वेक होतो, भूकंप येतो, किंवा भरपूर वर्षापूर्वी कॅटरीना म्हणून हे आला होता हरिकेन अमेरिकेमध्ये. तर जेव्हा ते वादळ आलं ना तर लोकांनी काय केलं, वादळ आल्यावरती लोक धावायला चालू केलं. का आता ज्यांची घरं तुटली फुटली काय झालं सगळे लोक पळतात ना, माझं सामान आहे ते काढून घ्या किंवा पळा जीव वाचवा आपला. त्याच्यामध्ये काही लोक असे होते जे लुटेरी होते. बघितलं असेल ना, लुटतात ना लोक या टायमाला. काही लोक म्हणजे विचार करतात की ये टाइम है अभी घर में जाके चोरी करना है, माल निकालना है, पैसा चोरी करना है. तुम्ही समजून करायचा प्रयत्न करा. आता अशा स्थिती जेव्हा येतात तेव्हा लोकांना कसं वाटतं, अरे लाइफ इज सो डेंजरस, टेम्पररी, सब कुछ खत्म हो रहा है यार, यहाँ से कैसे तो करके यहाँ से निकल जाना चाहिए. नाही. आणि ह्या लोकांना वाटतं की हीच संधी आहे आणि अशी संधी कधी भेटणारच नाही. म्हणजे जगामधील होणाऱ्या ज्या घटना आहेत, इव्हन दुःखद घटना असतील, लोकांना आत्मसाक्षात्कारी बनवू शकत नाहीत. स्पिरिच्युअल बनण्याकरता आपल्याला रिअली स्पिरिच्युअल टच पाहिजे आध्यात्मिक गुरुचा. म्हणजे इव्हन दो आपण अशा परिस्थितीमध्ये पडू की ज्या परिस्थितीमधनं आपल्याला आध्यात्मिक होण्याचा पूर्ण संधी आहे, परंतु जर आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन नसेल ज्याने आपले डिझायर्स रिओरिएंट होऊ शकतील प्रॉपरली, तर आपण आध्यात्मिक बनू शकत नाही. अजून एक क्लासिक उदाहरण तुम्ही ते नेहमी ऐकलं असेल नाही का, ते शाळेत नाही अशा म्हणजे कुठल्या तरी एका याच्यामध्ये जाऊन दाखवतात ते दारू पिणाऱ्या लोकांना, डॉक्टर लोक. तुम्ही ऐकलं असेल एक उदाहरण. ते म्हणतात की बघा डॉक्टर, म्हणजे दाखवतात डॉक्टर सगळ्या दारुड्या लोकांना की बघा हे बघा ही बाटली आहे, ठीक आहे, कसली आहे बाटली, दुधाची बाटली नव्हे, दारूची बाटली आहे. या बाटलीमध्ये मी आता काही हे टाकणार आहे, गांडूळ टाकणार आहे. राईट. ते टाकल्यावर म्हणजे काही उदाहरण कीटक ते टाकल्यावरती काय होईल, मरतील ना ते लोक. दारूच्या बाटलीमध्ये तुम्ही टाकलं तर थोडे जिवंत राहणार आहेत, ते मरतात ते लोक. म्हणजे काही किडे टाका तुम्ही, काही पण टाका. ते डॉक्टरला सांगायचा अर्थ काय की देखो डॉक्टर आप देख रहे हैं, म्हणजे पेशंट को देखो अगर तुम शराब पियो तो क्या होता है, मर जाओगे इस तरह से. पेशेंट क्या इंटरप्रेट करतो, वाह अगर ये शराब मैं पीऊंगा तो मेरे पेट के सारे जंतु मर जाएंगे और मेरा पेट साफ हो जाएगा. देखा डॉक्टर, आपको समझ में नहीं आता है, शराब पीने से हमारा हालत कैसे अच्छा हो सकता है. सी म्हणजे बेसिकली पॉइंट काय आहे की ज्याच्या मनामध्ये रूटेड डिझायर्स आहेत भौतिक भोग करायच्या, त्याला तुम्ही कुठल्याही मार्गाने दाखवा. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात ना, विना महत पाद रजोभिषेकम. आता 25 तारखेला येणार आहेत प्रल्हाद महाराज. जाऊन बघायचंय 25 तारखेला प्रल्हाद महाराजांचे उपदेश. राईट. विना महत पाद रजोभिषेकम, कि बिना वैष्णव के चरणों की धूली जब तक आपके, वैष्णव मतलब कौन से, शुद्ध वैष्णव की, मतलब इसका मतलब ये नहीं कि आप बोले ये थोड़ा 50% शुद्ध वैष्णव है, ये 75% है, नॉट लाईक दॅट. शोधायचा प्रयत्न करू नका असा. ओव्हरऑल प्रिन्सिपल आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे की मला वैष्णवांच्या चरणांची धुळी हवी. धुळी म्हणजे काय, सेवा करायची. जर ती डिझायर नसेल तर आपल्याला कुठल्याही या जगातल्या वस्तू डायरेक्ट कृष्ण जरी आणून बोलले किंवा तुम्हाला डायरेक्ट भक्तांचा पूर्ण संघ जरी असेल तरी पण आपण शुद्ध होऊ शकत नाही. वाय, बिकॉज आपल्या ज्या डिझायर्स आहेत आतमध्ये रुटेड, त्या डिझायर्स टोटली काय आहेत, कम्प्लिटली म्हणजे विरुद्ध आहेत ज्याच्या आपल्याला स्पिरिच्युअल डिझायर्सच्या. म्हणून दॅट्स व्हाय प्रभुपाद म्हणतात की ते जरी तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत. असे अनेक आत्म्याचे देहांतर, असे लोक आत्म्याचे देहांतर कसे होऊ शकते हे जाणत नाहीत.
जे वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करीत आहेत, ज्यांना आत्मा, प्रकृती व भगवंत यांचा साक्षात्कार झाला आहे, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जे विशुद्ध कृष्ण भावना भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत, भक्ती योग आहेत, त्यांनाच केवळ सर्व कशा प्रकारे घडते याचे आकलन होऊ शकते, अदरवाईज होऊ शकत नाही. सो दॅट दिस असा प्रकारचा श्लोक महत्वाचा आहे. विशेष शब्द पश्यंती अचेतस. राईट. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे, अविकसित म्हणजे सिंपल की डिझायर्स आपल्या रोटेड काय आहेत, भौतिक भोग करायचे. म्हणून इवन दो जरी आपल्याला म्हणजे वीकनेस असेल आपल्या हृदयामध्ये, की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की या गोष्टी केल्या नाही पाहिजे, पण आपण तरी टेम्प्टेड होऊन जातो की चलो आज आपको ये पिक्चर देखना नहीं, फिर देख लिया, या आपको कहीं कुछ है ना बाहर का खाना नहीं, ये चीज खा लिया आपने. बट आपल्या हृदयामध्ये मेन कोर प्रोग्रामिंग असं पाहिजे की नाही, मुझे भक्ती करनी है, नहीं भक्ती करनी है, नहीं भगवान के पास जाना है. ही जर कोर प्रोग्रामिंग आपण डेव्हलप केली तर इव्हेंच्युअली या बाकी गोष्टी हळूहळू सेटल होतात साईडला. कारण मेन जो आत्मधनं येणारा भाव आहे तो काय, मला भक्त बनायचं आहे. राईट. आणि भगवंतांना तेच कॅच करायचं असतं. इव्हन तो आपण जरी क्वालिफाईड नसेल, आपल्याकडे क्षमता नसेल, कॅपॅसिटी नसेल, पण भगवंत आपली इच्छा बघतात. राईट. आणि त्याचं विशेष प्रकटीकरण 15व्या श्लोकामध्ये केलं जाईल पुढे, नंतर थोडं पुढे गेल्यावरती 15.15 मध्ये. राईट. लाईक दॅट. देन मग आता हा सेक्शन इथे पूर्ण केल्यावरती मग आता तुम्हाला असं वाटेल की ओके, तो ज्ञान चक्षु जो है उससे हम देख सकते हैं और ज्ञान चक्षु डेवलप हो सकता है हमारा. किससे? अच्छी तरह से भक्ति करने से. राइट. हम देख सकते हैं कि किस तरह से इस संसार में जीव अपना देह बदल रहा है और अनेक अनेक प्रकार के शरीर हम धारण कर रहे हैं. आणि इव्हन आता या जन्मामध्ये सुद्धा ह्या क्षणाला आपण एक नवीन देह धारण केलेला ऑलरेडी दिसत नाही आपल्याला, पण ज्यांना ज्ञान चक्षु आहे त्यांना दिसत असतं. मग तुम्ही म्हणाल ठीक है, ये सब ठीक है, और मैं इस तरह से ज्ञान चक्षु डेवलप करने की कोशिश कर रहा हूँ, बट कोई बोलेगा मेरा तो डेवलप नहीं होता है और दिख भी नहीं रहा है मेरे को. तो भगवंत म्हणता ठीक है, तुमको ऐसा नहीं दिखता है तो मैं अब काम करता हूँ, इस दुनिया का चित्र तुम्हें दिखाता हूँ कि किस तरह से इवन भौतिक जीवन जीने के लिए भी, म्हणजे आपल्याला काय वाटतं की भगवंत फक्त आपल्या आध्यात्मिक स्तरावरतीच पोषण करतायत. राईट. आणि आध्यात्मिक स्तरावरतीच आपल्याला भगवंत मदत करतायत. नाही, भगवान म्हणतात की चलो आप अगर डिवोटी भी नहीं बन रहे पूरी तरह से, ज्ञान चक्षु डेवलप नहीं हो रहा है कि कैसे संसार है, क्या है, बट एटलीस्ट अभी मैं आपको दिखाता हूँ. आता श्लोक नंबर 12, 13, 14 आणि 15 या 5 श्लोकांमध्ये भगवंत सांगतील की तुम्ही जर भगवंताला बघू शकत नाहीयेत, परंतु भगवंतांचा हात तर बघू शकता. ते इंग्लिश मध्ये आहे. आता इथे तुम्ही हात म्हणाल की नुसता हात कसा दिसेल, ते इंग्लिश मध्ये म्हणतात इफ यू कॅनॉट सी गॉड, ट्राय टू सी ऍटलीस्ट हँड ऑफ गॉड. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला दिसत नसेल की आई वडील कसं आपल्याला भरण पोषण करतायत, अरे आई वडील दिसत नसेल, कमीत कमी आई वडिलांनी केलेली मदत तर दिसते. समजा तुम्ही लहान मुलं असतात तेव्हा शाळेमध्ये जातात, ऑफिसला जातात, वॉट एव्हर कुठे जातात, आई वडील दिसत नसेल, आई वडिलांनी दिलेला डबा तर दिसतो ना, डबा आईने दिलाय. याच्यामध्ये पोळी भाजी आईने दिलेली आहे. राईट. म्हणजे आईचं स्मरण होत असेल डायरेक्ट पोळी भाजी बघून तर तुम्हाला व्हायला पाहिजे ना स्मरण, आईने दिलेलं आहे. राईट. म्हणजे जर ईश्वराला तुम्ही डायरेक्ट बघू शकत नसाल, पण तुम्ही कमीत कमी ईश्वराला त्याच्या वेगवेगळ्या आपल्या जीवनामध्ये केलेल्या सहकार्याने तुम्ही बघू शकता की भगवंत मला कशी मदत करतात या आयुष्यामध्ये. आता 3 या गोष्टी 4 श्लोकामध्ये भगवंत सांगतील की ऍटलिस्ट आय कॅन सी गॉड इव्हन इन माय सेन्स ग्रॅटिफिकेशन. म्हणजे इव्हन इंद्रिय तृप्ती जरी मला या जगामध्ये करायची आहे, कारण मला आध्यात्मिक भगवंत दिसत नाही, मला आध्यात्मिक म्हणायचं पण नाहीये, पण कमीत कमी माझी जी इंद्रिय तृप्ती या जगामध्ये चालते ना, इव्हन त्या इंद्रिय तृप्तीला सुद्धा भगवंतच मला मदत करतायत माझी इंद्रिय तृप्ती पूर्ण करण्याकरता. मग श्लोक नंबर 12 मध्ये सांगतील ते तुम्हाला पाहिजे लिहून घ्या, जस्ट 4 लाईनी आहेत. श्लोक नंबर 12 मध्ये कॉस्मॉलॉजिकल अरेंजमेंट म्हणजे या विश्वाची कशी रचना भगवंत करतात आपल्या इंद्रिय तृप्ती करता. कॉस्मॉलॉजिकल अरेंजमेंट या विश्वाची रचना, युनिव्हर्सल अरेंजमेंट. 13व्या श्लोक मध्ये सांगतात ते टेरेस्ट्रियल अरेंजमेंट म्हणजे या पृथ्वीची कशी रचना करतात, एकता आहे पूर्ण ब्रह्मांडाची. 12व्या श्लोक मध्ये कॉस्मॉलॉजिकल अरेंजमेंट. श्लोक नंबर 13 मध्ये टेरेस्ट्रियल अरेंजमेंट या पृथ्वीची कशी रचना करतात त्या आपल्या भोगा करता. श्लोक नंबर 14 मध्ये फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्या शरीराची कशी रचना करतात की आपण जेणेकरून चांगला इंद्रिय भोगू शकतो, शरीरातला इंद्रिय भोगू शकतो. राईट. श्लोक नंबर 14 मध्ये फिजिओलॉजिकल या शरीराची रचना. आणि फायनली श्लोक नंबर 15 मध्ये स्पिरिच्युअल की इव्हन आपल्या आत्म्याचं पोषण भगवंत कसं करत आहेत
आध्यात्मिक स्तरावरती श्लोक नंबर 15 मध्ये भगवंत सांगतात. 12, 13, 14 आणि 15. 12व्या श्लोक मध्ये कॉस्मॉलॉजिकल अरेंजमेंट, दॅट इज युनिव्हर्स, कसं भगवंतांनी बनवलेलं ब्रह्मांड. श्लोक नंबर 13 मध्ये टेरेस्टरियल अरेंजमेंट, या पृथ्वीची कशी रचना केलेली आहे आपल्या भोगाकरता. श्लोक नंबर 14 फिजिओलॉजिकल, आपल्या शरीराची कशी व्यवस्थित रचना करतात. आणि 15 मध्ये आध्यात्मिक, आपल्या आत्म्याला कसं ते भगवंत व्यवस्थित ठेवतात. तुम्ही म्हणाल की हे जो 3 श्लोक आहे, स्पेशली 12, 13, 14, म्हणजे इव्हन जो कर्मी आहे, ज्याला जगामध्ये भोग करायचा आहे, त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे की देख तेरा भोग जो है ना, संसार में जो भोग लेता है, एंजॉय कर रहा है, उसके लिए अगर भगवान नहीं हो ना तो एंजॉय नहीं कर सकता है. तर आता व्यक्तीला डायरेक्ट ज्ञानचक्षु भेटणार नाही, पण अशा प्रकारे ज्ञानचक्षु त्याला भेटू शकतो. म्हणून भगवद्गीता ही मल्टी डायमेन्शनल, मल्टी डायरेक्शनल, वेगवेगळ्या अँगलनी समजवलेली आहे कि आपको ऐसे नहीं समझ में आता देखो ऐसे, ऐसे नहीं समझ में आता ऐसे देखो. फाइनली कुछ समझ में नहीं आता तो मार दे के भी समझाते हैं. उससे भी नहीं समझ में आता तो फिर अंत में भगवान कहते हैं कि तुमको मैं अलग अलग जन्मों में नरक योनी में डाल दूंगा. कृष्ण गीतेमध्ये रागाने पण म्हणतील शेवटला 16व्या अध्यायामध्ये. चला एक मग आता बघा श्लोक नंबर 12 मध्ये वाचा. रेश्मा माताजी वाचताल श्लोक नंबर 12. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हरे कृष्ण. वाचा. अनुवाद. अखिल जगताचा अंधकार नाहीसा करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. हरे कृष्ण. आता विचार करा, 2 मेन बेसिक प्रायमरी जे आपल्या सृष्टीमध्ये, तुम्ही त्याला ग्रह म्हणाल, तारे म्हणाल, वाटेवर जगात म्हणतात ते, सूर्य आणि चंद्र, याच्याशिवाय कोणी जीवनाच्या अस्तित्वाची कल्पना करू शकता का? तुम्ही मला सांगा. सूर्य आणि चंद्र जर नसेल तर आपलं अस्तित्व काय आहे का? काहीच नाही. जेवढे पण शक्तीचे आणि एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सूर्यापासूनच होतात. सूर्यापासून चंद्राला प्रकाश भेटतो आणि चंद्रापासून पुढे जातील ते की वनस्पती पण कशा पोषक केल्या जातात. आणि सूर्याला प्रकाश देणारा कोण आहे? भगवान म्हणतात मी आहे. राईट. या दोघांनाही एनर्जी देणारा, तेज देणारा कोण आहे? मी आहे. आणि भगवंत कसं देतात आपली शक्ती यांना? ब्रह्मज्योतीपासून. राईट. भगवंतांच्या शरीरापासून निघणारी जी तेज कांती आहे ब्रह्मज्योती, त्याने या सगळ्या ग्रह मालिकेचं पोषण होत आहे, मेनली सूर्याचं. आणि सूर्य मग सगळ्यांना प्रकाशित करतो आणि सगळ्यांना एनर्जी देतो. राईट. म्हणून म्हटलेलं तत्तेजो विद्धि मामकम, माझ्यापासून ते एनर्जी उत्पन्न होते. हो. राईट. आणि प्रभुपाद तत्वामध्ये लिहितात सर्व गोष्टी कशा घडत आहेत हे निर्बुद्ध लोक जाणू शकत नाही, आणि खरंच बुद्ध लोक जाणतच नाहीत. सब लोग कहते हैं कि तो क्या ये लाइट मैंने बनाया घर में. आता तुमच्या डोक्यावर जे लाईट आहे ती कोणाची लाईट आहे? कुठली आहे? तुमच्या डोक्याच्या लाईट आहे ना आता. कुठली लाईट आहे मला सांगा तुम्ही. कोणी म्हणेल की हमारा फिलिप्स का बल्ब है या फिर आय डोंट नो कुठले मला फिलिप्स आठवत आहे. कुठले आहे तुम्ही जे कंपनीचं नाव घ्याल ते. राईट. ती म्हणाल की नाही हमारा बीएमसी का लाईट है, आम्हाला पैसा भराय उसके लिए. राईट. आमच्या तिथे एक ठिकाणी कल्याणला गोडाऊन आहे पुस्तकाचं, तिथे वीज लावत नाही आम्ही, पण त्याचं बिल येतं. ते म्हणे मीटर आहे, त्या मीटरचं असण्याचं पण नुसतं बिल येतं. राईट. सो येस. प्रमोद जाधव ब्रो, तुमच्याकडे कुठले लाईट आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. सोलरचं आहे बघा. यांच्याकडे डायरेक्ट सोलर आहे, म्हणजे डायरेक्ट सूर्य आहे यांच्याकडे. हरे कृष्ण. बिल कमी येत असेल, बिलच नाही. हरे कृष्ण. कोविड बोला. कमी येतं बिल कमी येतं प्रभू. अच्छा ठीक आहे. बिल कमी येत असेल, जास्त येत असेल, किंवा कुठलाही बल्ब असेल किंवा काही असेल, जो प्रकाश आपल्या डोक्यावर देतो ऍक्च्युअली कुणाचा हात आहे, कुणाचा प्रकाश आहे? म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही आता या क्षणाला विचार करू शकता. सॉरी, सूर्यदेवता. येस. आणि सूर्यदेवतेला शक्ती देणारा कोण आहे? साक्षात कृष्ण आहेत. राईट. भगवंतांची. म्हणजे आता तुमच्या डोक्यावरती भगवंताचा हात आहे. हो. आता गुन्हे आपल्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, भगवंतांनी ठेवलेला आहे. याला म्हणतात ज्ञानचक्षु.
तर तुम्हाला तसं तसं नसेल तर असं बघायचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याकडे शुद्धी नसेल काय नसेल ठीक आहे, पण लाईक दॅट यू कॅन सी अँड परसिव्ह, राईट. म्हणून भगवंत प्रभुपाद तंत्रामध्ये लिहितात, परंतु भगवंत या ठिकाणी जे वर्णन करीत आहेत ते जाणून मनुष्य ज्ञान प्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो. प्रत्येक जण सूर्य, चंद्र आणि विद्युत शक्ती पाहतो. मनुष्याने हे केवळ जाणले पाहिजे की सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज हे भगवंतापासून येत आहे. अशा प्रारंभिक कृष्ण भावनामय जीवनामध्येच प्राकृत जगातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते. असे म्हणजे विचार करा की प्रभुपादांचे जे तात्पर्य आहेत किती महत्वाचे तात्पर्य आधुनिक कडी काळा करता. भिन्न तात्पर्य आपल्याला कधी काही कळणारच नाही, राईट. जीव हे भगवंतांचे अंश आहेत. या ठिकाणी भगवंत आणि या ठिकाणी भगवंत जीव सगृही भगवत धामात परत कसे येऊ शकतात याची सूचना देत आहेत, राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड. आता प्रभुपाद तात्पर्यामध्ये मध्यभागी लिहितात, तुम्ही जर एक ठिकाणी गेलात तिथे सेकंड पॅराग्राफ मध्ये प्रभुपादांनी लिहिलं आहे, सूर्योदयाबरोबरच मनुष्याच्या क्रियाक्रमांना चालना मिळते. काय काय असतात? अन्न शिजवणे, कारखाने चालवणे इत्यादी गोष्टींसाठी अग्नी पेटवितात. अशा प्रकारे अग्नीच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडतात, राईट. म्हणून सूर्योदय, अग्नी आणि चंद्रप्रकाश जीवांसाठी अतिशय सुखदायक आहेत. त्यांच्या सहाय्या वाचून कोणताही प्राणी मात्र जगू शकत नाही. यास्तव जर मनुष्याने जाणले की सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भगवान श्रीकृष्णापासून उत्सर्जित होत आहे तर त्याच्या कृष्ण भावनेस प्रारंभ होतो, राईट. म्हणजे इव्हन म्हणून महाराजांनी म्हटलेलं ते महाराजांचं स्टेटमेंट आहे. महाराज म्हणतात की इव्हन जस्ट पाऊस बघून आपल्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो. जस्ट पाऊस बघून. कसं? तू म्हणाल की पाऊस तर पाऊस असतोय ना, असं नसतं. पाऊस कुठनं पडतोय आणि काय येतं ते तुम्ही जरा व्यवस्थित डोळे उघडे तुम्हाला डायरेक्ट भगवंत साक्षात दिसतील. कारण पाऊस का तुम्ही निर्माण करू शकत नाही, स्वतःहून करू शकता का? नाही करू शकत. पण आपल्याला ह्या गोष्टींची चालना किंवा आकलन का होत नाही? सेम पॉइंट. आपले डिझायर्स कुठे रोटेड आहेत? भोग करण्याच्या. आपली दृष्टी जास्त भोग करण्यामध्ये असते, त्याच्या मागे काय रहस्य दडले ते जाणण्यापेक्षा, राईट. पण अशा प्रकारचा तुम्ही गीतेचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल इथे की कशा प्रकारे आपण बघू शकतो या गोष्टींना. प्रभुपाद त्याला मेन्शन करतात. आणि लास्टच्या 3 लाईन मध्ये प्रभुपाद लिहित आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच आपण जिवंत आहोत. त्यांच्या कृपेविना चंद्र, सूर्य किंवा अग्नी असू शकत नाही आणि चंद्र, सूर्य किंवा अग्नीच्या सहाय्यापासून कोणी जगू शकत नाही. बद्ध जीवामध्ये कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे काही विचार आहेत, राईट. सो आता ऍक्च्युअली सायंटिस्ट लोकांनी सगळं एस्टॅब्लिश केलेलं आहे, सांगितलेलं पण आहे की सूर्यापासून येतं ते येतं किंवा सूर्याची अशी अरेंजमेंट आहे कॉस्मॉस मध्ये आहे. परंतु पॉइंट काय आहे की विज्ञान आपल्याला जास्तीत जास्त काय सांगू शकतं की या गोष्टी कशा घडत आहेत, पण का घडतात सांगू शकत नाही. जसं तुम्ही बघाल ना, पृथ्वीचं जे अंतर आहे सूर्यापासून त्याचं थोडं जरी पुढे गेलं तर पृथ्वी जळून भस्म होईल किंवा थोडं जरी मागे गेलं तरी थंडीने गोठून जाईल. म्हणजे किती प्रिसाईज अरेंजमेंट आहे बघा की एक्झॅक्टली हा ग्रह एवढ्याच अंतरावरती असला पाहिजे. थोडा जरी अंतर वाढला तरी हे जळून खाकून जाणार. आणि ही सगळी अरेंजमेंट कोणी बनवलेली आहे? भगवंताने बनवलेली आहे, राईट. सो दॅट्स वाय इव्हन पूर्वीच्या काळी जेव्हा जे सायंटिस्ट होते, न्यूटन वगैरे, ते सगळे हे सगळे लोक भगवंतांच्या याच्यावरती विश्वास करणारे लोक होते. हे आता रिसेंटली डार्विनची जेव्हा थेअरी झालेली आहे त्या थेअरी नंतर लोकांनी भगवंतांना म्हणजे नाहीये किंवा ईश्वर काय नाही हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जर आपण अगोदर बघितलं तर सगळे वैज्ञानिक हे सगळे आस्तिक वैज्ञानिक होते, राईट. म्हणून त्यांनी विज्ञानामध्ये त्याला असं म्हटलेलं आहे थिइझम, थिओलॉजी म्हणून कॉन्सेप्ट जो आहे की ईश्वर आहे आणि ईश्वर निर्माता आहे, राईट. आणि ह्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट काही लोक असे असतात ते म्हणतात डीइझम. डीइझम म्हणजे काय की ईश्वराने ही सृष्टी बनवलेली आहे पण त्याचा आता कंट्रोल त्याच्यावरती नाहीये. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने घड्याळ बनवलेलं आहे, म्हणजे क्रिएटर आहे, त्यांनी घड्याळ बनवलं पण आता त्याचं त्या घड्याळावरती नियंत्रण नाहीये, राईट. असं काय काय लोक म्हणतात. पण त्यांना माहित नाही की भगवंत तसे नियंत्रक नाहीयेत तुमच्या याच्यासारखे की घड्याळ बनवलं आणि आता त्याच्या घड्याळावरती काही नियंत्रण नाहीये. भगवंत कसे आहेत ते आपल्या प्रकृतीच्या माध्यमाने त्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवतात. ते तुम्ही 10व्या अध्यायामध्ये वाचलेलं ऑलरेडी. मया अध्यक्षाने प्रकृती सुयेत सचराचरम, राईट. तर अशा प्रकारे ही पहिली गोष्ट आहे ज्याने आपल्याला कळतं की भगवंताने आपल्याकरता काय केले, फर्स्ट अरेंजमेंट आपली,
राईट. कॉस्मॉलॉजिकल, या विश्वाला असं रचलेलं सजवलेलं आहे की सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत, टाइमावरती पाऊस आहे, आपल्याकडे नद्यांची रचना केलेली आहे, शेती आहे, पिकं टाकली की त्याला पिकं येतात, सगळं काही सिस्टमॅटिक बनवलेलं आहे. हे सगळं जर आपल्याला असं डोळ्याने दिसेल की ईश्वराने कशा प्रकारे बनवलंय, तर आपण आध्यात्मिक आपली चेतना जागृत करू शकतो. पहिली गोष्ट. त्यानंतर मग दुसरी गोष्ट 13व्या श्लोकामध्ये की आता ठीक आहे, मी आता तुम्हाला हे बनवून दिली संपूर्ण ब्रह्मांड, पण आता आपली पृथ्वी घ्या, या पृथ्वीमध्ये आपण कसं बघू शकतो. श्लोक नंबर 13 वाचा. शोभा शितोळे माताजी वाचा. हरे कृष्ण प्रभुजी. गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमो जसा पुष्णामि चौषधिः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता बघा, जर हे सगळे ग्रह भगवंतांनी बनवलेले कॉस्मॉलॉजिकली अरेंज केलेले आहेत, मग आता आपली पृथ्वी, ती पृथ्वी बरोबर त्या जागेवरती कशी उभी आहे, आणि तिथनं बरोबर जेव्हा रोटेशन होतात ग्रहांच्या, कधी कुठल्या ग्रहाशी टक्कर झालं, तुम्ही ऐकलं कधी नाही ऐकलं, राईट. ही सगळी, आणि स्पेशली एक उदाहरण दिलं इथे की मी चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसाचा पुरवठा करतो. तुम्हाला माहिती आहे ना, वनस्पतींमध्ये भाजीपाल्यांमध्ये जो रस आहे, तो रस कुठनं प्राप्त होतो? चंद्राच्या पोषणामुळे, राईट. चंद्राचे जे प्रकाश त्याला पोषित करतं. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, तुम्ही जर बघितलं असेल मध्यभागी, प्रभुपाद लिहितायत की भगवंतांच्या म्हणून त्यांच्या प्रवेश करण्याने सर्व काही योग्यरीतीने व्यक्त होते. जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हा सजीव मनुष्य पाण्यावर तरंगू शकतो, परंतु आत्मा देहत्याग करतो तेव्हा शरीर मृत होते. तुम्ही बघितलं असेल, मृतदेह पाण्यावर तरंगतो, राईट. पण तुम्ही जर उडी मारली तर तुम्ही, हरे कृष्ण, कारण त्याच्यामध्ये काय आहे, ऍक्च्युअल सबस्टन्स त्याच्यामध्ये आहे, वजन देणार, राईट. आणि मृत शरीर पाण्यामध्ये बुडते. अर्थात जेव्हा शरीर सडते तेव्हा गवताप्रमाणे पाण्यावर तरंगते, परंतु ज्या क्षणी मनुष्य मृत होतो त्या क्षणी तो पाण्यामध्ये बुडतो. त्याचप्रमाणे भगवंतांची सर्वश्रेष्ठ शक्ती ग्रहलोकामध्ये प्रवेश करत असल्यामुळे ते अंतरिक्ष तरंगत आहे. त्यांच्या शक्तीने मुठीतील धुळीप्रमाणे प्रत्येक ग्रहाला धारण केले आहे. जर मनुष्याने त्याच्या हातातील मुठीत धूळ धरली तर ती खाली पडण्याची शक्यता नाही, परंतु त्याने ती जर फेकली तर लागलीच ते खाली पडते. तुम्ही ट्राय करून बघा क्लास झाल्यावरती, ठीक आहे. हातामध्ये माती घ्या आणि फेका अशी, बघा किती कण हवेमध्ये दगडाची मातीचे तरंगतायत. तर भगवंतांनी सृष्टीमध्ये असणारे एवढे सगळे ग्रह तारे हवेमध्ये त्यांना तरंगत ठेवलेले आहेत, राईट. त्यांच्या शक्तीमुळे सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत. आणि इव्हन तुम्ही जस्ट फास्ट फॉरवर्ड पुढे गेला, त्याचप्रमाणे भगवंतामुळे चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरित होतात. चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढही होत नाही किंवा वनस्पती रसाळही होत नाहीत. म्हणजे तुमचे जे अनेक प्रकारच्या भाज्यांचा तुम्ही रस घेता, स्वाद घेता, याला कारण काय? चंद्रप्रकाशाची पोषकता, राईट. आणि चंद्र कुठनं एनर्जी घेतो? सूर्यापासून. सूर्य कुठनं एनर्जी घेतो? भगवंतापासून. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला भगवत प्रभाव देतात. भगवंतांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच मानव समाज कार्यशील आहे, सुख समाधानाने राहत आहे आणि भोजनाचा स्वाद घेत आहे. हरे कृष्ण. म्हणजे इव्हन जरी तुम्हाला खायचा असेल काही पदार्थ आणि चांगलं राहायचं असेल स्वस्त, त्याला कारण काय आहे? भगवंत आहेत. हे लक्षात ठेवा. जर एखादा अन्न बेचव असेल, तुम्ही खाल का? बेचव अन्न कधी खाता का? नाही खात. खाऊ शकणार ना तुम्ही. अन्न चविष्ट आहे, तुम्ही खाता तर तुमच्या अंगाला लागते, राईट. खाल्ल्यावरती लागतं ना. म्हणजे इव्हन आपल्या बॉडीले मेंटेनन्स भगवंत कुठनं करतायत? चंद्राच्या माध्यमाने आपल्याला करतायत. म्हणून रसात्मक हा शब्द महत्वपूर्ण आहे. चंद्राच्या माध्यमातून भगवंताच्या प्रमाणे सर्व खाद्यपदार्थ चविष्ट होतात. सो लाईक दॅट भगवंतांनी आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे बाय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, हे लोक म्हणतात फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, पण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे कोणी सांगू शकत नाही. जसं आहे न्यूटनला जेव्हा विचार येतो, न्यूटन म्हटलं की देखो भाई मैं ये नहीं कहता हूं कि मैंने बताया कि ये ग्रेविटी फोर्स क्या होता है. मैं एखादा नाही त्याला विचारलं डेफिनेशन, ये ग्रेविटी क्या होता है, म्हणजे गुरुत्वाकर्षण. तो म्हटलं गुरुत्वाकर्षण मतलब जो दो
ग्रहों के बीच में जो एक पर्टिकुलर फोर्स है उनको जो मेंटेन करके रखता है वो फोर्स है, बट वो फोर्स क्या है वो नहीं बताया उसने, राइट. म्हणजे हे लोक सांगू शकतात मॅक्सिमम की पाणी गरम कसं होत आहे, म्हणजे उदाहरण सांगण्याकरता, पण पाणी गरम का होत आहे सांगू शकत नाही कोणी, राईट. मग आता पाणी गरम का होत आहे, एखाद्याला सर्दी झाली असेल म्हणून पाणी गरम होतोय एखाद्याला आंघोळ करायचे गरम पाणी म्हणून पाणी गरम होत आहे. हे कारण तुम्हाला माहिती आहे, ज्याने पाणी गरम करायला ऍक्च्युअली ठेवलेलं आहे. पण ज्याने पाणी गरम करायला ठेवलं नाही तो नुसता आला तिथे घरी पाणी गरम होतोय, का होतंय माहित नाही, गरम होतंय. ते ही प्रक्रिया आहे, खाल्ला गॅस लावलेला आहे आणि त्याने गरम होतोय. पण का गरम होतोय, कारण एखाद्याला गरम पाण्याने आंघोळ करायची किंवा गरम पाणी प्यायचं, हे रिझन जे आहे ते कोणाला कळत नाही. त्याच प्रकारे भगवंतानी जी सृष्टी रचलेली आहे याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे मेकॅनिझम दिलेले आहेत, का हे त्यांना माहित नाही. हे सगळे जीवांच्या इंद्रिय तृप्तीकरता भगवंतांनी अरेंजमेंट केलेली आहे. सो दिस इज गामा विषयाच्या भूतानी टेरेस्टेरियल अरेंजमेंट, श्लोक नंबर 13 मध्ये. आणि नंतर मग 14 मध्ये दिलेली आहे फिजिओलॉजिकल अरेंजमेंट. ठीक आहे, आपके लिए सृष्टी बनाती ब्रह्मांड, श्लोक नंबर 12 मध्ये. बघा हे कसं प्रोग्रेस होत आहे, म्हणजे विश्वापासून ते पृथ्वीकडे, पृथ्वीपासून ते आपल्या शरीराकडे, शेवटी तुमच्या शरीरामध्ये घुसणार आहे आता भगवंत राईट. की मी तुम्हाला सृष्टी बनवून दिली एवढी मोठी तुमच्याकरता, तुम्हाला दिसत नाही मी, अरे मग पृथ्वी बघा, मग ही पृथ्वी कशी बनवली मी, चंद्र दिला मी, सूर्य दिला, मी सगळ्या ग्रहांना व्यवस्थित ठेवलं, नाही दिसत मी अजून, एक काम कर, ठीक आहे आता तुझ्या स्वतःच्या शरीराकडे बघ, ठीक आहे, माझ्या शरीराकडे बघा. श्लोक नंबर 14 मध्ये वाचा, गोपीगड माताजी वाचा श्लोक नंबर 14. थोडी झोप म्हणून होईल, वाचा. कृष्ण. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राणी मात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नांचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. हरे कृष्ण. बघा आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी आम्ही आज मार्केटमधून हे विकत आणलेलं आहे, मग काय होईल, एक तर पहिली गोष्ट जे विकत आणले ते तुमचं नाही. हरे कृष्ण. ते म्हणाल असं काय म्हणतो तुम्ही, आम्ही मेहनत करतो, आमच्या हाताने काबाड कष्ट केले, तो 10 तास मी ऑफिसमध्ये लॉक करतो, त्यातनं आणलेलं आहे आम्ही मेहनत करून. आपली ही मेहनत आपली नाहीये तर तुम्हाला या श्लोकांना कळेल. आणि जे आणलेलं ते पण आपलं नाहीये, भगवंत या वनस्पतीने निर्माण करतात, त्याच्यामध्ये रस भरतात, त्यांच्या कृपेने हे सगळं वाढतं. आता तुम्ही घेऊन पण झालात, समजा तुम्ही घेऊन आलात, ठीक आहे, तुम्ही आलात घेऊन, चांगलं शिजवलं सगळं काही व्यवस्थित, भाजीपाला काय असेल ते, आणि तुम्ही ग्रहण केलं, पण ते पचवायची कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे का, म्हणजे बघा आपली अवकात किती आहे. आपण धड 2-4 घास जे खातो ते पण आपण पचवू शकत नाही. याचा साक्षात्कार तुम्हाला कधी होतो, जेव्हा पोट अपसेट होऊन जातं, ढोकळतं, अरे खरंच यार जर देवाची कृपा नसेल तर आपण पचवू पण शकत नाही, राईट. आणि मग जेव्हा पचवतात भगवंत तेव्हा कसं वाटतं, मी पचवतोय, माझं शरीर आहे. भगवंत काय म्हणतात, अहम वैश्वानरो. वैश्वानर याने की याचं हे आहे ते आपलं, त्याला काय म्हणतात, अग्नीचा एक रूप आहे, राईट. जठर अग्नी रूपातील माझा विस्तारित अंश म्हणजे भगवंत असते. अग्निदेवाच्या रूपाने काय करतात, पोटामधील जे अन्न आहे त्याला पचवायचं काम करतात. म्हणजे आपली अवकात काय आहे आपल्याला माहिती, आणि पचवल्यानंतर बाहेर जे एक्सक्रीट आहे, वेस्ट मटेरियल, ते पण फेकायचं कॅपॅसिटी आपली आहे का, बिलकुल नाहीये. मग विचार करा, तुम्ही प्रसाद घेऊन शांतपणे बसता, प्रसाद घेऊन बसले असेल तुम्ही आज, राईट. पोटामध्ये काय गेले तुम्हाला काय, म्हणजे आतमध्ये डाळ गेले असेल, भाजी केली असेल, भात गेले असेल, चपात्या, तुम्ही सांगता का पोटाला हे काम कर, चपाती जी आहे ना तिला व्यवस्थित हे कर, आणखीन विघटित कर, सॉलिड इकडे, लिक्विड तिकडे, गॅस तिकडे. तुम्ही नाही सांगत ना, तुम्ही शांतपणे बसले तर आतमध्ये ऑटोमॅटिक ती प्रक्रिया घडत आहे, तुम्हाला काय करायची गरज नाहीये. किती सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे बघा. म्हणून एका याने ऍक्च्युली वैज्ञानिकांनी ट्राय पण केलेलं होतं की आपण एक आर्टिफिशियल डायजेस्टिव्ह सिस्टम बनवूया, कृत्रिम अन्न पचवण्याची एक सिस्टम बनवूया. तर पहिली गोष्ट बनवायची सोडून द्या, हिचा जो एक्सपेन्शन आहे, इव्हन आपल्या बॉडीमध्ये जे डीएनए आहे ना, तुम्ही म्हणता ना डीएनए आणि आरएनए, ते काय म्हणतात डीएनए, ते जर तुम्ही जर काढून त्याचं जर मेजरमेंट केलं ना, त्या पृथ्वीच्या कितीतरी वेळा प्रदक्षिणा होतील. एवढं डीएनए आपल्या शरीरामध्ये, म्हणजे एवढं त्याचे थ्रेड्स आहेत. सिमिलरली आर्टिफिशियल डायजेस्ट सिस्टम जर आपल्याला बनवायची असेल, कितीतरी मैलामध्ये ते पसरेल,
समझा तुम्हें एखादी कंपनी बनव ली, चलो अभी एक नया कंपनी ने बनाया, मेरा डाइजेस्टिव सिस्टम फेल हो गया, तो आपको एक 5 किलोमीटर लंबा ट्रक साथ में लेकर चलना पड़ेगा। ये आर्टिफिशियल इम्प्लांट कर दिया है एक डाइजेस्टिव सिस्टम। खाने के बाद फिर वो म्हणजे एवढी कॉम्प्लेक्स एक स्ट्रक्चर, एक रासायनिक कंपनी, तुम्ही कधी गेला त्या केमिकल कंपनीमध्ये, रासायनिक कंपनीमध्ये कधी गेला तुम्ही बघा, एक पाईप इकडून आलेला आहे, तिकडे जातोय दुसरा पाईप, याच्यामधनं एक गॅस बाहेर पडतोय, इथनं एक लिक्विड बाहेर पडतंय, एवढं कॉम्प्लेक्स त्याची अरेंजमेंट आहे की आपल्याला कधी त्याचा थांग पत्ता पण लागणार नाही की कुठला पाईप कुठला आलेला गेलेला आहे. तशी रचना भगवंताने आपल्या पोटामध्ये केलेली आहे. आणि म्हणून प्रॉपर लिहितात एकदम बिगिनिंग, आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नांचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही. राईट. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. कोणत्याही परिस्थितीत अग्नी भगवंतांचे रूप आहे. राईट. म्हणून प्रभात प्रभू लिहितात, इव्हन बघा हे दिलेलं आहे कोटेशन, त्या कोटेशनच्या खाली, म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच सहाय्य करीत असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही. हरे कृष्ण. इव्हन खाण्याकरता आपण इंडिपेंडेंट नाही होतो, आपण स्वतंत्र नाही होत, आपण त्याच्याकरता आपण भगवंतावरती निर्भर आहोत. म्हणून पाहू येतात, जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत सहाय्य करीत नाही तोपर्यंत तो अन्न खाण्याची शक्यताच नाही. याप्रमाणे भगवंतच अन्न पदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पाचन करतात आणि भगवंताच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो. राईट. अशा प्रकारे इव्हन आपल्या ह्या लेवलला आपल्याला जगायचं असेल, तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला बघितलं व्हेंटिलेटरवरती एखादा व्यक्ती असेल तर ते ऑक्सिजन लावतात ना, ऑक्सिजन लावलेला असतो. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की नाही आम्ही आर्टिफिशियल तयार करू, तुम्ही त्याचं कधी कॉस्टिंग विचारलंय का? व्हेंटिलेटरचं किती कॉस्ट असतं, किती त्याला प्रचंड खर्च आहे व्हेंटिलेटर एखाद्या माणसाला ठेवलं तर. मग तुम्ही विचार करा, जर तुम्ही म्हणाल की कल से मुझे भगवान नहीं चाहिए, मैं अपना ऑक्सीजन लूंगा खुद का, ले लो. ऑक्सीजन लेने के लिए कितना ये वेंटिलेटर पे लगाया हुआ कितना खर्च किया तुमको मालूम पड़ रहा है. खुद तो पहले ऑक्सीजन तैयार नहीं कर पाओगे, तैयार भी किया तो कितना विक्री होतात ना ऑक्सिजन सिलेंडर. कोरोनामध्ये चालू होतं ना स्मगलिंग, विसरले एवढे लवकर कोरोना. साक्षात्कार आपल्याला फार लवकरच झालेला आहे पण आपण विसरून जातो. राईट. फारच काही दिवसांपूर्वी झालेला साक्षात्कार आहे. सो दॅट्स हाऊ आपल्या शरीराच्या सगळ्याच्या मेकॅनिझम्स आहेत. आपल्या शरीरामध्ये रक्तप्रवाह चालणे किंवा श्वसन चालणे, डायजेशन होणे, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेटेड इंटिग्रेटेड गोष्टी भगवंत किती सिस्टमॅटिकली बनवून आणतायत. अशी कुठलीही मशीन या जगामध्ये बनलेली नाही आतापर्यंत ज्याच्यामध्ये एवढ्या सिस्टमॅटिक कोऑर्डिनेशन होत असेल. बरोबर आता बघा मी बोलतोय, बोलताना बरोबर श्वासोश्वास कसा बंद व्हायचा किंवा श्वास कसा बाहेर निघायचा हे बरोबर त्याचं असतं. जेवताना बरोबर श्वास कसा बंद होतो, तुम्ही अन्न गिळता तेव्हा त्यावेळेला शोषण होत नाही, जेव्हा तुम्ही अन्न गिळून टाकता तेव्हा शोषण होतं. म्हणजे एवढं परफेक्ट मेकॅनिझम आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात 3 श्लोकामध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की इव्हन या जगामध्ये तुम्हाला भोग करण्याकरता राहण्याकरता सुद्धा मीच मदत करतो. तुम्हाला दिसत नसेल तसं, ज्ञानचक्षु तसं दिसत नसेल तुम्हाला आध्यात्मिक दृष्टीने, असं बघायचा प्रयत्न करा की इव्हन मी जेव्हा तुम्हाला मदत करतो तेव्हाच तुम्ही या जगाचा भोग घेताय. सर समरीमध्ये श्लोक नंबर 12, 13 आणि 14 3 श्लोकामध्ये भगवान सांगितलं. 12 मध्ये या विश्वाची रचना मी करतो तुमच्याकरता, सगळ्या ग्रह मालिकेला व्यवस्थित सजवतो मी, स्पेशली चंद्र आणि सूर्य. 13 मध्ये मी या पृथ्वीमध्ये या पृथ्वीमध्ये प्रवेश करून या पृथ्वीला मी राहण्यालायक बनवतो. कारण पृथ्वीमध्ये जर अन्न पुरवठा झाला नाही तर आपण काय जगणार आहेत. राईट. पाऊस देतो मी तुम्हाला आणि त्या पावसामुळे वनस्पती उगवतात आणि वनस्पतींमध्ये रस मी भरतो. राईट. आणि त्यानंतर तुम्हाला तसं पण दिसत नसेल तुमच्या शरीराकडे बघा. आता क्लास झाल्यावर व्यवस्थित बघून घ्या कसं आपलं अन्न पचतंय, कशा प्रकारे आपण श्वास घेतोय. श्लोक नंबर 14 मध्ये. आणि जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याला आपण पचवण्याचं. सी भगवंत खाल्ल्याचं काय म्हणतात, कारण मेन आपल्या जगामध्ये भोग घेण्याची ऍक्टिव्हिटी आहे भोजन. जर अन्न बेसिक नाही भेटलं तर कोणी जगू शकत नाही. बाकी क्रिया दुय्यम आहेत. आहार निद्रा भय मैथूनमध्ये आहार हा सर्वात प्रथम येतो. भगवंत म्हणतात आहार पण मी तुला कसा देतो आणि ते आहार पचवण्याची कॅपॅसिटी पण माझ्यामुळेच आहे. सो भगवंताने अशा प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे या 3 श्लोकांमध्ये. जर तुम्हाला डायरेक्ट भगवंत दिसत नसतील तर भगवंतांचा हात बघायचा प्रयत्न करा की आपल्या सगळ्यांवरती भगवंताचा हात आणि त्यांची कृपादृष्टी कशा प्रकारे आहे. राईट.
सो लाईक दॅट. मग 15वा श्लोक थोडा डिटेल मध्ये आहे, त्याला आपण पुढच्या क्लासला कव्हर करू. कोणाचे काही प्रश्न बोला. ज्यांनी प्रसाद घेतला नसेल त्यांनी प्रसाद घेताना भगवंताचं स्मरण करायचं आज. की आता मी खातोय तर भगवंत आतमध्ये बसले, ऑलरेडी बसलेले आहेत, पचवण्याकरता रेडी आहेत. राईट. ओके ठीक आहे. मग आपण शुक्रवारी भेटूया आणि याला पुढे कंटिन्यू करू आणि मोस्टली चॅप्टर पूर्ण होऊन जाईल शुक्रवारी. हरे कृष्ण प्रभूजी. हरिबोल. हा बोला माताजी. हरिबोल. आमची एक्झाम राहिली प्रभूजी. हे प्रश्न अलाउड नाही आहेत क्लासमध्ये. सॉरी. तुमच्या प्रश्नांची होईल होईल लवकर होईल, परीक्षा होईल. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर शुक्रवारी बाय द वे क्लास आपला 7 ते 8 होणार आहे. चालेल ना 7 वाजता. या शुक्रवारी फक्त चेंज आहे थोडासा, या शुक्रवार करता. जनरली आपण 7:30 ते 9 करतो, या शुक्रवारी 7 ते 8 होईल. ठीक आहे. तसं मी टाकेन नोटीस. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.